आक्रोश विलास गोरे यांची ग्रामीण कादंबरी प्रकरण 32 अंतिम प्रकरण। प्रियांकाचे वडील आनंदराव पोरगी पळून गेल्यापासून आजारी पडले होते। लग्नाची तारीख जवळ येईल तसे ते अधिकाधिक बेचैन होत होते। प्रियांकाच्या आणि अविनाशचा फोटो पोलीस स्टेशनला दिला होता। प्रियांकाच्या लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे लवकरात लवकर त्यांचा शोध घेणे आवश्यक होते। आनंदराव एवढेच करून थांबले नव्हते। टीव्हीवर जाहिरात दिली होती, आकर्षक इनाम जाहीर केला होता। शिवाय प्रियांकाचा शोध घेण्यासाठी सगळ्या मुलखात माणसं पाठवली होती। माणसं दूरवर फिरून प्रियांकाचा शोध घेत होती। कितीही खटाटोप केला तरी प्रियांकाचा शोध लागत नव्हता। प्रियांकाने पुढारी वृत्तपत्र वाचायला घेतले। त्या वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर ठळक अक्षरात तिला बातमी वाचायला मिळाली। तिने बारकाईने पाहिले तर त्यांचे दोघांचे फोटोशी छापलेले आढळून आले। तिने ती सर्व बातमी लक्षपूर्वक वाचली आणि पुन्हा अविनला बातमी वाचण्यासाठी वृत्तपत्र दिले। अविने बातमी वाचल्यावर त्याच्या काळजात धस्स झाले। त्याला नसती काळजी लागून राहिली। प्रियांका अविला म्हणाली, काय वाचली का बातमी? हो वाचली। आपले फोटो पाहिले का? होय। आता मात्र आपणाला जपून वागायला हवे का? कशासाठी? अहो, वर्तमानपत्रांतून बातमीबरोबर आपले फोटो सगळ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले। बरं, शिवाय शोध लावणाऱ्यास 10,000चा इनाम जाहीर केला आहे। त्या इनामांच्या लालसेने एखादा आपल्याला ओळखेल आणि पोलिसात बातमी देईल, मग पोलीस आपल्याला पकडून नेतील। बरं, मग तुझा विचार काय? पोलिसांनी आपणास पकडून नेले तर काय होईल? तर मोठा अनर्थ होईल। आपला स्वप्नभंग होईल। मला नाईलाजाने विजयबरोबर विवाह करावा लागेल आणि काय? आणि अवी तुझा छळ होईल। तुझे हाल करतील, प्रसंगी तुझा जीव घेतील। मग मी काय करू? प्रियांका, तू म्हणतेस ते खरंच आहे। तू पळून गेल्यामुळे तुझ्या पप्पांची बेअब्रू झाली असेल। तोंड दाखवायला त्यांना जागा राहिली नसेल। खाली बघण्याची वेळ त्यांच्यावर आल्यामुळे त्यांच्या मनात माझ्याविषयी नफरत निर्माण झाली असेल। त्यामुळे माझा त्यांना भयंकर राग आलेला असणार आणि रागाच्या भरात ते मला मारायलाही कमी करणार नाहीत। याबाबत तुझे मत बरोबर आहे। आता अशा प्रसंगी आपण काय करावे? मला वाटते आपण दूर कुठेतरी जावे। तिथे आपला सुगावा लागणार नाही अशा ठिकाणी आणि वेश पालटून भूमिगत राहावे। याशिवाय दुसरा पर्याय नाही। अवी, मलाही तसेच वाटते। प्रियांका, आपण वेश पालटून केशरचनेत बदल करून प्लास्टिक सर्जरीने चेहऱ्यात बदल करून सगळीकडे वापरायचे, म्हणजे आपण कोणाला ओळखणार नाही आणि एके ठिकाणी जास्त काळ वास्तव्य करायचे नाही। या विचाराशी तू सहमत आहेस ना? अवी, माझी तुझ्या विचाराला संमती आहे। अविनाशने बाजारात जाऊन 2 उमदी घोडी खरेदी करून आणली। 2 बनावट पिस्तूलं हस्तगत केली। त्याने आपली हिरो होंडा गाडी एका ओळखीच्या माणसाकडे ठेवली। तसेच एक घोडाही त्या माणसाकडे ठेवला आणि ते दोघं एका घोड्यावर स्वार होऊन निघाली। दिवसात ते नाशिक भागात आले। मजल करत बागलकोट परगण्यात आले। या परगण्याचा एक विशेष म्हणजे हा भूप्रदेश एकदम सपाट होता। कितीही किलोमीटरचा प्रवास केला तरी डोंगरदऱ्याचं दर्शन व्हायचं नाही। काळी कुळकुळीत लोण्यासारखी मऊ माती। विहिरी कितीही खोल खोदल्या तरी खडकाचं दर्शन व्हायचं नाही। पण विहिरी खोदलं की जिवंत पाण्याचा झरा लागत असे। विजेरी मोटार रात्रंदिवस चालवली तरी विहिरीचा काठ देखील ढिला होत नसे। त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यापासून तर मोठ्या शेतकऱ्यापर्यंत सर्वांनी विहिरी काढल्या होत्या। शेतकरी लोक आपल्या शेतात गरीब दुबळ्या मजुरांना राबवून अमाप पीक काढत होते।
सारा भूप्रदेश हिरवळीनं नटला होता. बागलकोट परगण्याची सीमा ओलांडून 2-3 किलोमीटर आत सियालकोट परगण्यात गेलं की उंच उंच डोंगराची रांग लागायची. ती डोंगराची रांग ओलांडून पलीकडे गेलं की खोल खोल दऱ्या लागायच्या. वरून पाहिलं की भीती वाटत असायची. भल्या भल्या साग वृक्ष, अंजन, धारडा वृक्षांनी त्या दऱ्या वेढलेल्या होत्या. सारा परिसर हिरवागार होता, मात्र शेतीयोग्य नव्हता, नापीक होता. ते वनराईचं जंगल 10-15 किलोमीटर परिसरात पसरलेलं होतं. वन्य हिंसक पशूंचा सदा सर्व काळ वावर असायचा. रानडुक्कर, गवे, सांबर यांचा सर्वत्र मुक्त संचार असे. वनचर सरपटणाऱ्या प्राण्यांचा सर्वत्र सुळसुळाट असे. त्यावेळी काळदरी तर खूप खोल होती. काळदरीत माणूस उतरला तर वरून दिसत नसे. या काळदरीच्या तळाशी खडकात कोरलेली एक गुहा होती. गुहेसमोर मोठे पटांगण होते. ते पटांगण ओलांडून पलीकडे गेलं की खळखळून वाहणारा नाला लागत होता. तो नाला 12ही महिने वाहत असे. त्यांचे घोडे वनराई जंगलाच्या कडेपाशी आले. अवी घोड्याचा लगाम ताणून म्हणाला, प्रिया, आता आपण या काळदरीत उतरू. काळदरी? तिनं धपापून विचारलं. होय, पण काळदरीत वाघ सिंहाचा लई वावर असतो असं मी ऐकलंय. म्हणून आपण तिथं राहायचं. वाघ सिंहाच्या भीतीनं तिथं कोणी यायचं नाही. वाघ सिंहापासून आपल्याला त्रास होईल त्याचं काय? आपल्या बंदुका फक्त शोभेसाठी आहेत का? दिवसातून 1-2 वेळा चांगलं बार काढलं तर त्या बाजूला फिरकायचं देखील नाहीत. अरे पण तिथं राहायचं कुठं? तिथे मस्तपैकी एक गुहा आहे. काळदरीत घोड्यावरून जाता येईल का? चांगली रुळलेली पायवाट आहे. त्या वाटेवरून घोडी खाली नेता येतील. मग काही हरकत नाही, चल. ते रानात शिरले. भरदार वृक्षांनी खूप गर्दी केली होती. ती पायवाट चांगली रुळलेली होती. हिरवळीतून एखाद्या नागिणीसारखी वळणावळणानं पुढे गेलेली होती. ती चढून ते खाली येत होते, पुन्हा वरती जात होते. एका टेकडावर ते आले तेव्हा खाली खोल काळदरी दिसली आणि क्षणार्धात पोलीस गाडीचा आवाज ऐकू येऊ लागला. पोलिसांना बातमी लागल्यावर ते जीपगाडीने काळदरीच्या रोखाने अवीचा पाठलाग करीत होते. प्रियांकाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले होते की वेळप्रसंगी गोळीबार करावा लागला तरी अवश्य करा. त्यात काही भलवाईट झालं तरी आम्ही तुमच्यावर आक्षेप घेत नाही. वेळ पडल्यास गोळीबार करण्यास आपल्याला परवानगी आहे. त्यामुळे पोलीस हवेत गोळीबार करीत त्यांचा पाठलाग करीत होते. पोलिसांची गाडी त्यांच्या पाठीमागे अगदी जवळ थोड्या अंतरावर आली होती. अवी पोलिसांच्या भीतीनं घोडा भरधाव वेगानं पळवित होता. काळदरीकडे जाणारी वाट वळणावळणाची नागमोडी होती. कधी वरती जावं लागायचं तर कधी खालती यावं लागायचं. अविनाश घोड्याचा लगाम खेचून हळूच त्याला खाली उतरवत होता आणि इतक्यात 2 गोळ्या घोड्याच्या तोंडाजवळून पुढे गेल्या. खाली उतरणारं घोडं गोळ्याच्या आवाजानं बिचकलं आणि घोड्याचा तोल गेला. घोड्यानं भीतीपोटी उडी मारली आणि क्षणार्धात अविनाश प्रियांका घोड्यासहित खाली खोल काळदरीत कोसळली. काळदरीतील रान दाट वेलींनी गुंफलं गेलं होतं. भरदार वृक्षांनी खूप गर्दी केली होती. रान असं काही दाट विणलं गेलं होतं की 2 हातावरचं काही दिसत नव्हतं. घोड्यासहित खाली दरीत कोसळल्यावर खाली घरंगळत जात असताना त्यांच्या पाठीत पोटात झाडांच्या फांद्या घुसल्या. रक्ताच्या चिळकांड्या उडल्या.
ते धाडकन खाली कोसळले. दोघांच्या पाठीतून रक्त एकसारखं खाली बळबळत होतं, मातीत मिसळत होतं. ते रक्तप्राशन करून माती तृप्त होत होती. त्यांचा जीवनस्रोत हळूहळू आटत होती. प्रियांकानं आपले नेत्र किलकिले करून आजूबाजूला बघितलं. सारं काही अंधारलेलं दिसत होतं. त्या अंधुक वातावरणात तिला अविनाश बाजूला पडलेला दिसला. तो एकसारखा कणत होता. गुडघ्यांची रेठा देत देत त्या बाजूनं सरकली. तिला असह्य वेदना होत होत्या. जवळ येऊन तिनं त्याच्या हातात आपला हात गुंफला. त्या मृदू हाताचा स्पर्श होताच त्यानं मोठ्या प्रयासानं आपले नेत्र उघडले. तो अजाणिवेच्या विश्वात लोटला जात होता. आपले नेत्र किलकिले करून त्यानं तिच्याकडे बघितलं. तो क्षीण आवाजात पुटपुटला, "प्रियांका, आता मिटलं सारं काही. तुझ्या प्रेमासाठी मी आईबाप घरदार सोडून तुझ्या पावलावर पाऊल ठेवून चालत होतो. बोल बोल अवी, आता सारं काही संपलं र. आपण दोघं काट्याकुट्यातून वाटचाल करीत होतो, रक्तानं माखत होतो. तू माझ्यासाठी फार केलंस अवी. एकच वाईट वाटतं की तुझ्या उपकाराचं ओझं मला संगतीनं घेऊन जावं लागणार आहे. ते उपकार फेडण्याची संधी काय मला मिळाली नाही, त्याचंच मला वाईट वाटतं." आपली मान उंचावून आपलं तोंड त्याच्या तोंडापाशी नेत ती म्हणाली, "उपकाराची भाषा करू नकोस प्रिया. आपलाच माणूस आपल्या उपयोगी येत असतो." आपल्या 2 हातांच्या मुठीत तिचं मुखमंडल घेता घेता तो साश्रू नयनांनी म्हणाला, पुन्हा दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, "मला तुझा लई मोठा अभिमान होता, लई अभिमान. तू दिसली नाहीस की मी माझा राहत नव्हतो. आपलं मिलन नाही झालंय ते काही देवाला राजी नव्हतं, पण मी तुझ्या व माझ्या पराणा दे कशा अधिक पिरीकरीत होतो. अवी, मी खूप अभागी हाय र. पर मला खुशीही होती की तू माझ्या पाठीशी उभा राहिलास. ह्यो आनंद काहीसा साधा नव्हता. तुझं माझ्या व प्रेम होतं म्हणून तू उभा राहिला होतास ना अवी. ह्या जन्मामंदी आपलं काही मिलन झालं नाही, पर पुन्हा मानवी जन्मला लाभला तर एक होऊ. अवी, मला माफ कर." "प्रियांका." अवी. आवेगानं त्यानं तिचं मुख आपल्या मुखापाशी नेलं नाही तोच त्यांचे हात लुळे पडले. मान बाजूला वळली. तिचं मुखमंडल त्याच्या छातीवर पडलं. 1-2 आचके देऊन ती शांत झाली. सभोवताली रात्र अधिकाधिक गंभीर होत होती. दुर्दैवच नाही का हे? 2 अभागी जीव बिकट परिस्थितीच्या गळफासात गुंतून त्यांनी समाजाच्या प्रस्थापित प्रणालीविरुद्ध दंड थोपटले. प्रवाहाविरोधात पोहून जाण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग त्यांना आपल्या प्राणांची आहुतीच द्यावी लागली. आपण झुंजलो हेच समाधान. या जगात असे लाखो जीव असतील. असले भोग त्यांच्या वाट्याला येतात.
मग बिचारे एक दिवस या सुंदर मानवी जीवनाला पारखे होतात. दुसऱ्या दिवशी जिल्हास्तरीय आघाडीच्या वर्तमानपत्रातनं पहिल्या पानावरती वार्ता झळकली होती. कोळे गावात प्रियांकाच्या आईला जेव्हा वार्ता कळली तेव्हा ती भानरहित झाली आणि दुःख वेगानं आक्रोश करू लागली. प्रिया, तू कुठे आहेस? तू आम्हाला सोडून गेलीस, परत कधीही न येण्यासाठी कायमचीच निघून गेलीस. आता मी काय करू? प्रियांकाची आई अश्रुढाळीत एकसारखी आक्रोश करीत होती. मलकापूर गावात अविनाशच्या आईला जेव्हा वार्ता कळली तेव्हा ती बेभान होऊन अश्रुढाळीत आक्रोश करू लागली. अवी, तुला कुठे पाहू? तू आम्हाला सोडून कायमचाच निघून गेलास. आता मी काय करू? अविनाशची आई ऊर बडवून घेत बेभान होऊन आक्रोश करीत होती. सगळा गाव अश्रुढाळीत होता, आक्रोश करीत होता आणि सगळीकडे आक्रोश आक्रोश आक्रोश. प्रकरण 32 येथे समाप्त. आक्रोश कादंबरी येथे समाप्त. आक्रोश, विलास गोरे.